चतुर राजकारणी, विद्वान प्राध्यापक, कायदे पंडित आणि थोर ग्रंथकार अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या उत्तुंग प्रतिभेनं ठसा उमटवलेला तो भारताचा महान सुपुत्र होता. आपल्या देशाची राज्यघटना ही तर त्यांच्या कर्तृत्वाची आणि बुद्धिमत्तेची प्रचितीच होती. घटनेच्या ऐतिहासिक कार्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचा देशभर गौरव झाला आणि आधुनिक मनु म्हणून देशातल्या जनतेनं त्यांना लक्ष प्रणाम केले. अशा या थोर महामानवाच्या ऐतिहासिक कार्याचं चिरंतन स्मारक पुण्यामध्ये सिम्बॉयसिस संस्थेच्या विश्वभवनामध्ये 26 नोव्हेंबर 1996 रोजी उभारण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेबांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा परिसस्पर्श झालेल्या त्यांच्या दैनंदिन वापरातल्या त्यांच्या जवळच्या सर्व वस्तू सिम्बॉयसिसच्या स्वाधीन केल्या. सिम्बॉयसिस सोसायटी हॅज बिल्ट अ म्युझियम और अ प्लेस वेअर द आर्टिकल्स बिलॉंगिंग टू डॉक्टर आंबेडकर हॅव बीन स्टोर्ड. ऑल द क्रेडिट गोज फॉर दिस टू डॉक्टर मुजुमदार. If Dr. Muzumdar had not appeared on the scene, it was a problem for me where to carry all that bundle of books and other articles belonging to my beloved husband. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे लष्करात शिक्षक होते. सुभेदार मेजर या हुद्द्यापर्यंत ते पोहोचले होते. सुभेदार बाबासाहेबांना प्रेमानं भीमा अशी हाक मारत. शिक्षण, शिस्त, स्वावलंबन, स्वाभिमान आणि कठोर परिश्रम यांचे संस्कार सुभेदारांनी आपल्या या मुलाच्या मनावर बिंबवले होते. अस्पृश्यांना सवर्ण हिंदूंच्या बरोबरीनं माणुसकीचे हक्क आणि समतेची वागणूक मिळावी म्हणून बाबासाहेबांनी सतत लढा दिला. 19 मार्च 1927 रोजी महाड इथल्या चौदार तळ्यावर बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता. इतरांप्रमाणे आम्हीही माणसंच आहोत हे सिद्ध करण्यासाठी केलेल्या या सत्याग्रहात पुरुषांच्या बरोबरीनं महिलाही उपस्थित होत्या. 3 मार्च 1930 रोजी नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता. मंदिरात प्रवेश करण्यासाठी झगडणाऱ्या सत्याग्रहींना पोलिसांनी प्रतिबंधही केला होता. बाबासाहेबांचं 1905 साली लग्न झालं. तेव्हा रमाबाई होत्या 9-10 वर्षांच्या तर बाबासाहेब 16 वर्षांचे. बाबासाहेबांसारख्या लोकोत्तर पुरुषाबरोबर संसार करणं म्हणजे एक खडतर व्रतच होतं. तरुण वयातच रमाबाईंची प्रकृती ढासळू लागली आणि 27 मे 1935 ला त्यांचं देहावसान झालं. दुःखाचा हा डोंगर बाबासाहेबांनी कसाबसा सहन केला. बाबासाहेबांच्या संसारातली काही भांडी म्हणजेच लहान मोठे डबे, पातेली, तवा इत्यादी वस्तू आपण इथे बघू शकतो. बाबासाहेब अनेक वर्ष परदेशात राहिल्यामुळे त्यांना ब्रिटिश पद्धतीचा किटलीतला चहा आवडत असे. बाबासाहेबांकडे विपुल ग्रंथसंपदा होती. ते सतत वाचत असत. बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ इंग्रजीमध्ये आहेत. इंग्रजी लिखाणामुळे अस्पृश्यांच्या प्रश्नांना जागतिक पातळीवर पोहोचवता येईल ही बाबासाहेबांची धारणा होती. बाबासाहेबांनी अनेक पदव्या मिळवल्या होत्या. त्यात उस्मानिया विद्यापीठाची डीलिट, कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी आपल्याला इथे पाहायला मिळते. अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी म्हणून 20 नोव्हेंबर 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदेला बाबासाहेब हजर होते. दलित अस्पृश्यांचा प्रश्न ह्या त्यांच्या भाषणानं परिषदेवर प्रभाव पडला होता.
1931 साली लंडन इथं झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी सादर केलेले खलिते हा भारतीय अस्पृश्य चळवळीचा मूलभूत पाया मानला गेला. सायमन कमिशन भारतात आलं होतं तेव्हा त्याला विरोध न करता बाबासाहेबांनी अस्पृश्यांचा प्रश्न कमिशन पुढे उपस्थित केला होता. महात्मा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये स्वतंत्र दलित मतदारसंघाबाबत मतभेद होते. पुणे करारान्वये बाबासाहेबांनी दलितांसाठी राखीव मतदारसंघ स्वीकारण्याचं कबूल केलं. महात्मा गांधींबरोबर बाबासाहेबांचे अनेकदा मतभेद होत असत. बापूजींच्या अंत्यदर्शनासाठी बाबासाहेब शंकरराव देव यांच्या समवेत उपस्थित होते. 1926 साली बाबासाहेबांनी मजूर वर्गाच्या कल्याणासाठी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेबांची राहणी अद्ययावत होती. बाबासाहेब प्रवासही खूप करत असत. परदेश प्रवासाच्या 3 मोठ्या बॅगा आणि त्यावर BRA असं लिहिलेलं आहे. या बॅगांमध्ये कपड्यांपेक्षा पुस्तकच जास्त असत, तर पैशांच्या पेटीमध्ये पेनं ठेवलेली असत. बाबासाहेबांचं दाढीचं सामान, कोटावरील धूळ काढण्याचे ब्रश, आंघोळीचे साबण ठेवण्याच्या पेट्या, चष्म्याची पेटी इत्यादी साहित्य आपण इथे बघू शकतो. व्हॉइसराय वेव्हेल यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांची मजूर मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. कामगारांना भर पगारी रजा आणि 8 तासांचा दिवस या महत्वाच्या देणग्या त्यांनी कामगार वर्गाला दिल्या. अस्पृश्यांसाठी केंद्रात 5 ते 6% आरक्षण बाबासाहेबांनी केलं. दलित बंधू भगिनींना ते सतत स्वच्छता, शिक्षण, समता आदी गोष्टींची शिकवण देत असत. डॉक्टर बाबासाहेबांच्या आजारपणाच्या काळात मनोभावे त्यांची शुश्रूषा करणाऱ्या डॉक्टर शारदा कबीर यांच्याबरोबर 15 एप्रिल 1948 ला अत्यंत साधेपणानं आणि नोंदणी पद्धतीने बाबासाहेबांनी विवाह केला. पहिले इंडियन गव्हर्नर जनरल राजगोपालाचारी यांनी आंबेडकर दाम्पत्याला भोजनासाठी बोलवलं होतं. हा आंतरजातीय विवाह त्या काळी खूप गाजला होता. लॉर्ड माउंटबॅटन यांनीही आंबेडकर पती पत्नींना मेजवानी दिली होती आणि तेव्हा राणीचं चित्र असलेली एक चांदीची दौत त्यांना भेटी दाखल दिली होती. तीही आपण इथे बघू शकतो. सर क्रिप्स यांच्यासमोर बाबासाहेबांनी अस्पृश्य वर्गाचं म्हणणं मांडलं होतं. एक आदर्श शिक्षण संस्था स्थापून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून द्यावा यासाठी जुलै 1945 साली बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. भारताचा राष्ट्रीय ध्वज भगवा असावा यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी घटना समितीत बरीच खटपट केली होती. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांची नेमणूक झाली. मुळात समितीत 7 सदस्य होते, परंतु विविध कारणांनी सरतेशेवटी बाबासाहेबांवरच घटना समितीची जबाबदारी राहिली. दिवसाकाठी ते 18 ते 20 तास काम करत असत. बाबासाहेबांचा चांदीची फ्रेम असलेला चष्मा आणि बाबासाहेबांच्या नावाचे रबरी शिक्के आपल्याला इथे बघायला मिळतील. या खुर्चीचं वैशिष्ट्य म्हणजे बाबासाहेबांनी या खुर्चीवर बसून भारतीय राज्यघटनेची अनेक प्रकरणं लिहिली. बाबासाहेबांनी घटनेची प्रत घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 26 नोव्हेंबर 1949 साली सुपूर्त केली. त्या दिवशी बाबासाहेबांसाठी विशिष्ट डबल फोमची खुर्ची सेंट्रल हॉलमध्ये ठेवण्यात आली होती. घटना अर्पण करण्याच्या ऐतिहासिक प्रसंगाची ही खुर्ची साक्षीदार आहे. या काही खुर्च्यांना चाकं आहेत. त्याचं कारण म्हणजे बाबासाहेबांना त्या काळात उच्च रक्तदाब, मधुमेह अशा रोगांनी पछाडलेलं होतं. त्यामुळे त्यांना पटकन उठता येत नव्हतं. एखादी वस्तू त्यांना पाहिजे असल्यास ते खुर्ची सरकवत पुढे नेत आणि वस्तू घेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातले पहिले कायदे मंत्री म्हणून बाबासाहेबांनी शपथ घेतली.
डॉक्टर बाबासाहेबांनी प्रचंड मेहनत करून हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार केला. त्या काळी या बिलाचा आंबेडकर स्मृती असाही उल्लेख वर्तमानपत्रातून होत असे. परंतु या बिलाला सनातनी, राजकीय पुढारी आणि सवर्ण हिंदू या 3 वर्गांनी प्रचंड विरोध केला होता आणि त्याचा निषेध म्हणून बाबासाहेबांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बाबासाहेबांना बौद्ध स्थापत्य शैलीची आवड होती. म्हणूनच बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या इमारती त्या पद्धतीमध्ये बांधलेल्या होत्या. संत गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पंढरपूरची चोखामेळा धर्मशाळा दलित बांधवांसाठी बाबासाहेबांना अर्पण केली होती. बाबासाहेब ज्यांना गुरुस्थानी मानत ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी यांची छायाचित्र आपल्याला इथे बघायला मिळतील. तसंच सयाजीरावांना लिहिलेलं पत्र, महात्मा गांधी आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांना बाबासाहेबांनी लिहिलेली ही दुर्मिळ पत्र आपण बघू शकतो. बाबासाहेब सांस्कृतिक कार्यक्रमातही सहभागी होत असत. महात्मा फुले यांच्यावरच्या आचार्य अत्रे यांच्या चित्रपटाचा मुहूर्त बाबासाहेबांच्या हस्ते झाला होता. बाबासाहेबांना संगीताची गोडी होती. त्यांचे एक व्हायोलिन आपल्याला इथे बघायला मिळतं. हे व्हायोलिन त्यांनी दिल्लीला खरेदी केलं होतं. बाबासाहेबांना बागकामाचाही छंद होता. त्यांची बागकामाची कात्री इथे आपल्याला बघायला मिळते. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याबरोबर बाबासाहेबांनी वेरूळच्या लेण्यांना भेट देऊन त्या कलाशिल्पांची माहिती त्यांना दिली होती. डॉक्टर बाबासाहेबांच्या हीरक महोत्सवानिमित्त शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीनं 1,18,000 रुपयांची थैली बाबासाहेबांना अर्पण करण्यात आली होती. मे 1951 रोजी बाबासाहेबांच्या उपस्थितीत दिल्लीत बुद्ध जयंती साजरी करण्यात आली होती. 14 ऑक्टोबर 1956 साली विजयादशमीच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आणि डॉक्टर माईसेब यांना ज्येष्ठ भिक्षू कुशिनारा यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बुद्धाची मूर्ती भेट दिली. संघं शरणं गच्छामि. बाबासाहेबांच्या नित्यपूजेतली बुद्धाची मूर्ती इथे बघायला मिळते. काठमांडू इथून ही मूर्ती आणलेली आहे. या मूर्तीच्या चरणी बाबासाहेब बुद्ध वंदना म्हणत असत. बाबासाहेबांना उघड्या डोळ्यांचा बुद्ध आवडे. ही मूर्ती तशीच आहे. रंगून इथं भरलेल्या 3ऱ्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या प्रसारातल्या धीम्या गतीबद्दल विवेचन केलं होतं. नोव्हेंबर 1956 साली काठमांडू इथे झालेल्या बौद्ध परिषदेत बाबासाहेब आणि माईसाहेब सहभागी झाले होते. ह्या परिषदेसाठी त्यांनी घातलेला पोशाख आणि टोपी इथे जतन करून ठेवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बाबासाहेबांच्या वापरातल्या काही गोष्टी इथे आहेत. बाबासाहेबांचे जोडे, बाबासाहेबांचं जेवणाचं टेबल आणि जेवणाची भांडी म्हणजेच ताटं, वाट्या, ग्लास इथे आहेत. बाबासाहेबांना अखंड सोबत करणारी त्यांची काठीही इथे आपण पाहू शकाल.
आणि कार्ल मार्क्स हे त्यांचं भाषण त्या काळी अतिशय गाजलं होतं. त्याचवेळी त्यांनी सारनाथ या बौद्ध स्थळाला भेट दिली होती. या भेटी दरम्यान बाबासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती. श्वास घेताना त्यांना दम लागत असे. त्यासाठी ऑक्सिजनचं नळकांड आणि इतर आवश्यक साहित्य कायम त्यांच्याबरोबर असे, तेही आपल्याला इथे बघायला मिळतं. नाजूक प्रकृतीमुळे बाबासाहेब या आराम खुर्च्यांमध्ये विश्रांती घेत असत. कधी वाचन करत, तर बरेचदा मालिशही करून घेत. अखेर 6 डिसेंबर 1956 मध्ये या युगपुरुषाची काया परमात्म्यात विलीन झाली. या युगपुरुषानं ज्या बिछाण्यावर चिरनिद्रा घेतली, तो बिछाना, रजई आणि पलंग बघताना डोळे पाण्यानं डबडबून येतात. या पलंगाजवळच त्यांचं एक घड्याळ आहे. त्या घड्याळात बाबासाहेबांच्या महानिर्वाणाची वेळ तशीच जतन करून ठेवली आहे. जणू काळ पुढे जाण्याचं सोडून तिथेच थांबला आहे. 7 डिसेंबर 1956 मुंबईतल्या दादर चौपाटी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ चैत्यभूमी स्तूप बांधण्यात आला. चैत्यभूमी ही एक पवित्र वास्तू आणि लाखो दलित बांधवांचं तीर्थक्षेत्र झाले आहे. बाबासाहेबांच्या पवित्र अस्थि कलशाला आपण इथे वंदन करू शकतो. भारताचा सर्वोच्च नागरी बहुमान भारतरत्न पुरस्कार बाबासाहेबांना मरणोत्तर 14 एप्रिल 1990 या दिवशी राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या हस्ते देण्यात आला. बाबासाहेबांच्या पत्नी डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांनी हा बहुमान स्वीकारला. भारतरत्न पुरस्कार, पदक आणि मानपत्र आपण इथे बघू शकता. भगवान गौतम बुद्धांना आत्मज्ञानाचा साक्षात्कार ज्या बोधिवृक्षाखाली झाला, त्या बोधिवृक्षाचं एक छोटंसं रोपटं माईसाहेबांनी इथे लावलं आणि आज त्या रोपट्याचा महाकाय वृक्ष झाला आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या या दैनंदिन वापरातील त्यांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या वस्तूंची देखभाल करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. ही एक मला माझ्या आयुष्यातले एक ध्येय गाठल्यासारखं वाटतं आणि एक मला एक कार्यक्षेत्र मिळालेलं आहे. त्यांना त्यांच्या वस्तू आणि त्यांच्या याच्यात सानिध्यात असताना एकच गोष्ट म्हणावीशी वाटते की दिव्यत्वाची जेथ प्रचिती येते तेथे कर्माच्या जुळती. संघम शरण गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि.